नमस्कार मंडळी, आज मी एका वेगळ्याच विषयावर बोलणार आहे। आज एका मित्राने हे फोटोज पाठवले फेसबुकवर। ते पाहून मला काही आठवणी आल्या, काही विषय सुचलाय, त्या विषयावर मी बोलणार आहे। आम्ही चित्रापूर सारस्वत ब्राह्मण, पूर्वजांपासून चालून आलेली आमची चित्रापूर सारस्वत गुरु परंपरा। आम्ही जगद्गुरू आदि शंकराचार्यांचे अनुयायी, अद्वैतात विश्वास राखतो। ब्राह्मण समाजात प्रत्येक कुटुंबाचं एक गोत्र असतं आणि प्रत्येक गोत्राचा एक आदि स्वामी, मूळ पुरुष, ऋषी असतो। जसं की अत्री, भारद्वाज, वत्स, गौतम, कौंडण्य इत्यादी, आणि त्यांचे आपापले कुलदेवताही असतात। पण आज मी एका वेगळ्याच बाबतीत बोलणार आहे। प्रत्येक कुटुंबाला जसं एक गोत्र असतं, एक कुलदेवता असते, तसंच प्रत्येक कुटुंबाचं रक्षण करणारा नागही असतो। देवळाच्या अंगणात नागाचं छोटं देवालय असतं आणि रोजची पूजा आणि ज्या दिवशी त्याची प्रतिस्थापना झालेली त्या दिवसाचीही अशी वार्षिक रूपात पूजा केली जाते। पूर्वी आपले लोक गावातच राहायचे। स्वतःची जमीन, स्वतःचं घर असायचं, मोठं अंगण असायचं, शेत असायचं, आणि अंगणात एके ठिकाणी हे देव, नागदेव, काळ्या शिलेपासून बनवलेले हे नागदेव, त्यांची प्रतिस्थापना होऊन एक छोटंसं असं मंदिरसारखं असायचं। आपण साऊथला गेलो की तुम्हाला ठिकठिकाणी अंगणात दिसतील बघा, छोटी अशी अंगणात बांधलेली असतात देवळं। त्यात नागदेवता असते आणि मग बाजूला चौंडी म्हणून, म्हणजे ती रक्षण करणारी वास्तूचं अशी असते, त्यांची पूजा केली जाते। पण पूर्वी आपले लोक गावातच राहायचे, स्वतःची जमीन, घर असायचं, अंगणात हे नागदेव स्थापिलेले असायचे। सर्व सोपस्कार त्यामुळे व्हायचे आणि रोज यजमान पुरुष त्याने घरात पूजा केली की येऊन बाहेर येऊन तो अंगणात नागाची पूजा करून जायचा। सो काही प्रॉब्लेम असा नव्हता, सगळं सोयीस्कर होतं। पण नंतर सर्व मुलं शिक्षण घेऊ लागली, बाहेर जाऊ लागली, गावच्या जमिनी विकल्या गेल्या, त्याबरोबर ते नागालयही नवीन मालकांच्या हाती आलं, हद्दीत आलं। थोड्या जमिनीवर तर परकीयही राहत असत, मग ते कशाला बरं पूजा अर्चा करतील। आधी तेवढं काही लक्षात आलं नाही, पण हळूहळू दिवसेंदिवस कठीणाई वाढत चालली। काही ठिकाणी आजारपण म्हणा, काही ठिकाणी मृत्यू, काही ठिकाणी दारिद्र्य, गरिबी, भांडणं, असं सगळं होऊ लागलं। प्रत्येकाची पत्रिका पाहता त्यात नागदोष असेल तर नागदोषाची पूजा करतात, सर्पदोष असेल तर सर्पाची ते यज्ञ करतात वन टाईम। पण मग याच्यावर गंभीर विचार करायचं ठरवलं आमच्या स्वामीजींनी, आणि त्यांनी माहिती घेतल्यावर त्यांना एक अगदी खूप सुविद्य असा एक ज्योतिषी शास्त्री मिळाला, आणि त्यांनी त्या ज्योतिषांनी सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण आहे। ते म्हणाले, नागदोषाचा फटका हा बहुतांशी 5व्या पिढीपासून सुरू होतो। आधी 4 पिढ्या कळत नाही नागदोष आहे असं, कारण पूर्वी शेतात राहायचे, नाग साप सगळे दिसायचे, त्यांना थोडेच सोडायचे, मारायचे ना, तो दोष होतो। तर त्यांनी सांगितलं हे 5व्या पिढीपासून असं होतं, आणि त्यांनी काही मार्गदर्शन सांगितलं। त्याप्रमाणे स्वामींनी सर्वांना आदेश केला की प्रत्येक कुटुंबाने आपल्या मूळ गावी जाऊन आपले नाग तिथे कोणत्या परिस्थितीत आहेत, नागशिला, नाग म्हणजे नागशिला, त्याची पूजा अर्चा होते की नाही वगैरे माहिती काढून पुढचं पाऊल उचलावं असं सर्वांना सांगितलं, आणि सर्व कुटुंबांनी तसंच केलं। शक्य असेल त्यांनी जिथे होते तिथंच पुनर्वसन केलं, आणि ज्यांना अशक्य होतं, नव्या रहिवाशांची परवानगी मिळत नव्हती,
किंवा इतर काही कारणामुळे शक्य होत नव्हतं, त्यांनी आपापले नाग विग्रह आणि तिथली माती खणून आणली. स्वामीजींनी चित्रापूर श्रीवल्ली मठात एका जागी सर्व नागांसाठी प्रतिस्थापनेची व्यवस्था केली आणि सर्व सोपस्कारांसहित स्वामीजी स्वतः त्या पूजेत बसतात. असं केल्यामुळे हळूहळू वातावरण निवळत गेलं आणि समाजात सुसूत्रता आली. आजार, कर्ज, बेकारी हळूहळू सर्व दूर झालं. खरंच याचं सारं श्रेय आमच्या गुरूंना जातं, स्वामीजींना जातं. एखादी आई जेव्हा मूल कष्टात असेल, दुःखात असेल, तेव्हा त्याचं दुःख निवारण करण्यासाठी कशी झटते, तसंच आमच्या गुरूंनी केलं. म्हणूनच तर आपण गुरु माऊली म्हणतो ना त्यांना. एखादा राजा आपल्या राज्याची काळजी कशी घेतो, वडिलांच्या जागेवर असतो तो जनतेसाठी सर्व सोयी बघतो, तशीच गुरु माऊली फक्त समाजाचा धार्मिक उद्धार करण्याकडे लक्ष नसतं फक्त त्यांचं, तर सर्वांगीण विकास करण्याकडे त्यांचं लक्ष असतं. हे सर्व त्यांच्यामुळे शक्य झालं आहे, त्यांच्यामुळेच शक्य झालं आहे. खरंच अगदी खऱ्या अर्थाने आमचे हे 11वे गुरु, सर्वच गुरु तसे होते. आता 11वे गुरु आहेत परमपूज्य सद्योजात शंकराश्रम स्वामीजी. यांनी समाजात सुधारणा करायच्या, समाजाला सुखी ठेवायच्या खूप 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 मेहनत घेतली आहे. अशा गुरु माऊलींना आमचे शतशः प्रणाम.